महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। तुमच्याकडून आतापर्यंत जर आपण आता एकदा आपण लूज पावडरने पॅक केलंय पूर्ण प्रोडक्ट्स, ठीक आहे। तुम्ही आधी आपण कन्सिलर, फाउंडेशन सगळं काही यूज केलं, क्रीम प्रोडक्ट होतो। जोपर्यंत लूज पावडरने पॅक करत नाही तोपर्यंत करेक्शन करता येतो, पण एकदा पावडरने पॅक केल्यानंतर परत क्रीम प्रोडक्ट्स आपण वापरत नाही, मग त्यानंतरचं करेक्शन कसं करणार आहे? कॉम्पॅक्ट नाही करणार आहे। कॉम्पॅक्टला पण हाय कव्हरेज असतं, ज्याच्यानंतरची टचअप्स जे पण काही असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट मध्ये करू शकता। म्हणून त्यामध्ये पण शेड ठेवणं गरजेचं आहे। फक्त तुम्ही मीडियम शेड, लाईट असे तिन्ही पण शेड ठेवणं गरजेचं आहे। नम्रता सानप आणि मी एक ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आणि स्किन एक्सपर्ट आहे। तर आज 31 जानेवारीसाठी इथे जो सेमिनार अरेंज केला होता इन्फिनिटी इव्हेंट्सने, तो एकदम सक्सेसफुली असा पार पडलेला आहे आणि मुलींना खूप छान असं शिकायला मिळालं। वेगळे वेगळे जे ब्रायडल आर्टिस्ट होते, मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनी वेगवेगळे लुक दाखवलेत आणि मुलींना भरपूर काही शिकायला मिळालंय। सो आणि मुलींसाठी एक आपण खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी पण ठेवली होती की ज्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आपण एक मेकअप मॉडेल तयार करून त्यांना रॅम्प वॉक म्हणजे त्यांना पार्टिसिपेट करता आलं होतं त्याच्यामुळे। सो लहान मुलींना पण असं एक वेगळं काहीतरी करण्याचा चान्स मिळालाय। सो त्यासाठी थँक्यू इन्फिनिटी इव्हेंट्स। आणि आपल्याला जे इथे एनहान्स ब्युटी शॉप जे आहे त्यांनी सुद्धा आपल्याला स्पॉन्सर काही प्रोडक्ट्स दिले, रिकोडचे वगैरे असे छान प्रोडक्ट्स वापरून आम्ही सगळ्यांनी मेकअप केला। सो जे पण इथे कोणी आले तर त्यासाठी थँक्यू सो मच। आणि तर खूप छान असा प्रोग्राम आमचा पार पडलेला आहे। थँक्यू। खूप छान मेकअप केलाय। नम्रता सानप यांनी माझा मेकअप केलाय। आज महाराष्ट्रीयन लुक केलाय, खूप सुंदर लुक केला। आतापर्यंतचा मी बोलू शकते की बेस्ट लुक आहे आणि इव्हेंट पण खूप सुंदर झालाय, मला तर खूप आवडलंय। काय सांगाल नवीन युवती आणि स्त्रिया असतात त्यांना शिक्षण घेण्यासाठी काय वाटतं तुम्हाला? त्यांनी नक्कीच असे इव्हेंट्स किंवा मग ही जी फील्ड आहे ती केली पाहिजे, कारण याच्याने त्यांना पुढे इन फ्युचर खूप ग्रोथ आहे याच्यामध्ये। कारण जे महिला ऍज अ हाऊसवाईफ आहे घरी, ज्यांना अशी इच्छा आहे की काहीतरी करावं, तर मेकअप आर्टिस्टचा कोर्स हा बेस्ट आहे त्यांच्यासाठी। त्यांच्या फॅमिलीला पण घेऊन ते करू शकतात पुढे। आर्या धावणे आहे या फील्ड मध्ये मला 28 वर्ष झालेले आहे आणि 5000 स्टुडंट पेक्षा जास्त स्टुडंट आज स्वतःच्या पायावर उभे केलेले आहेत। यामध्ये भरपूर माझ्या स्टुडंट्स असे असतात की गरजू असतात, त्यांना या बिझनेसची आवश्यकता असते। म्हणजे घरात कसं बाहेर पण पडायचं नाहीये, आम्हाला पुढे जॉब पण करायचं नाहीये, घरात राहून आपले मुलं बाळ सांभाळून आम्हाला आमचं काम करायचं आहे। अशा पद्धतीच्या ज्या लेडीज असतात त्यांना प्रॉपर प्रशिक्षण देऊन मी त्यांना पुन्हा ट्रेन करते। इव्हन बाहेरचे जे ऑर्डर्स वगैरे त्यांना देऊन त्यांना आणखी कशी सहकार्य करता येईल ते पण आम्ही या प्रशिक्षणातून करतो। काय सांगाल या प्रशिक्षण घेण्यात आलं या प्रशिक्षणात? तर हे काय असतं माहितीये का, आपलं जे नॉलेज आहे आणखी अपग्रेड करण्यासाठी हे आम्ही छोटे मोठे जे प्रशिक्षण असतात ते ठेवतो। ऍक्च्युली बाहेर जी फीस असते, प्रोफेशनल जे सेमिनार्स वगैरे होतात ती खूप जास्त असते, जे वर्कशॉप होतात त्याची पण फीस खूप जास्त असते। तर मुलींना ते अफोर्डेबल नसतात, म्हणजे त्या बाहेर जाऊन शिकू शकत नाही। तर मग हे असते सेमिनार, 1 डे सेमिनार, 2 डेज सेमिनार हे आम्ही ऑर्गनाईज करतो आणि त्या माध्यमातून आम्ही मुलींना आणखी अपग्रेड करतो की त्यांचं नॉलेज वाढतं। कारण हे जे प्रशिक्षण असतात हे पूर्ण आम्ही म्हणजे ऍडव्हान्स टेक्निक्सने शिकवलं जातं त्यांना, म्हणजे त्यांचा पाया आणखी मजबूत केला जातो। आयोजित करण्यात काय संकल्पना होती, कशा संदर्भात एक्झिबिशन? येस, हे एक मेकअप कार्निवल होतं। मेकअप कार्निवल मध्ये आमची संकल्पना अशी आहे की जे गरजू विद्यार्थिनी आहेत की ज्यांचा परिस्थिती नाहीये 50,000 रुपये फीस पे करण्याची, त्यांच्यासाठी आम्ही आज फ्री सेमिनार ठेवलेला होता। आजच्या सेमिनारचे ऑर्गनायझर आपल्याकडे डायरेक्ट नाशिक वरून आलेले आहेत, इथे संभाजीनगर मध्ये ह्या प्रतीक्षा मॅम आहेत, प्रतीक्षा सोने मॅम यांनी हा सेमिनार ऑर्गनाईज केलेला। तर आमचा एकच उद्देश होता की आम्ही गरीब मुलींना त्यांच्या म्हणजे त्यांचं जे टॅलेंट आहे त्यांना आम्ही उभारून दाखवू, की त्यांचं आमचं जे टॅलेंट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना आपल्या भविष्यामध्ये व्यवसायासाठी फायदा झाला पाहिजे आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे, यासाठी आजचं हा प्रशिक्षण होतं। इथं किती
महिलांनी या प्रशिक्षणाचा सहभाग नोंदवला का? इथे 500 पर्यंतचा क्राऊड होता. म्हणजे 2 याच्यामध्ये आम्ही हे घेतलेलं होतं. आम्ही सकाळी जे ब्रायडल कॉम्पिटिशन घेतली तिथे आम्ही आमचे जे काही स्टुडंट्स होते त्यांच्यासाठी हा स्टेज ऑर्गनाईज करून दिलेला होता की त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल भविष्यामध्ये. ते देखील आमच्यासारखे खूप जास्त प्रगती करतील, मोठे मेकअप आर्टिस्ट बनतील, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा म्हणून त्यांच्यासाठी स्टेज ऑर्गनाईज करून दिलेलं होतं त्यांनी. सकाळच्या याच्यामध्ये सुद्धा आमचे बरेचसे स्टुडंट होते आणि दुपारच्या जो भाग होता त्याच्यामध्ये देखील बरेचसे स्टुडंट असे पूर्ण मिळून 500 चा क्राऊड आम्ही आज पूर्ण केलाय आणि त्यांना सगळ्यांना आम्ही प्रशिक्षण दिलंय. किती दिवस चालणार आहे हे प्रशिक्षण? प्रशिक्षण आजच्या 1 दिवसासाठीच होतं. 1 दिवसामध्येच आम्ही 2 पार्ट मध्ये ह्या गोष्टी केल्या. या प्रशिक्षणाचं काही प्रमाणपत्र वगैरे दिले? येस, आज जे काही सकाळी जो फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण जो ब्रायडल कॉम्पिटिशन झालं त्यामध्ये ऑर्गनायझर मॅमनी ट्रॉफी, सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या की त्यांनी केलेल्या कामाचा, आम्ही असं नाही की त्याच्यामध्ये नंबर्स वगैरे ह्या गोष्टी नाही, ऑल सगळ्या स्टुडंट्सला आम्ही ट्रॉफी दिली की त्यांना केलेल्या कामाचा एक इंस्टाग्राम वरती वगैरे अपडेट टाकता येतील आणि त्यांना अजून मोटिवेशन मिळेल या उद्देशाने आम्ही सगळ्या स्टुडंट्सला ट्रॉफी वगैरे दिली. आणि आता पण जे शिकता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रमाणपत्र आहेत. सगळ्या मेकअप आर्टिस्ट त्यांना प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत. आपलं नाव आहे? माझं नाव कल्याणी जोशी. मी ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आणि एज्युकेटर आहे. मी माझ्या ऍक्च्युली 3 शाखा आहेत. एक रांजणगाव मध्ये आहे, एक बजाजनगर मध्ये आहे, आता नवीन जी शाखा ओपन झाली आहे माझी ती उल्कानगरी मध्ये आहे. या माध्यमातून मॅडम आपण छत्रपती संभाजीनगरच्या तरुण युवतींना जे कॉलेज महाविद्यालयामध्ये शिकतात त्यांना या व्यवसायामध्ये येण्याचा काय संदेश द्या? येस, जे तरुण मुली विद्यार्थिनी आहेत तर इथे तुम्हाला शिक्षणाची अट नाहीये किंवा इथे पैशांची पण अट नाहीये. तुम्ही छोट्याशा जागेमधून किंवा छोट्याशा बजेटमधून तुमचं जे काही पैशांचं बजेट असतं त्यातून तुम्ही पॉकेट फ्रेंडली गोष्टींमधून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. तर तो कसा वाढवायचा आहे म्हणजे कोणीही आमच्या बिझनेसमध्ये काम करू शकते की ज्यांना गरज आहे. तर ह्या सगळ्या तरुण मुलींनी घरी न बसता किंवा पैशा अभावी किंवा फॅमिली अभावी घरी न बसता त्यांनी आमच्याकडे येऊन एज्युकेशन घेतलं तर आम्ही त्यांना डाऊन टू म्हणजे कुठपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देऊ. प्रशिक्षणामध्ये काय काय देण्यात आलं आज? आज प्रशिक्षणामध्ये ऍक्च्युली आमचा जो टॉपिक असतो तो ब्रायडल मेकअपचा टॉपिक असतो. त्यामध्ये आम्ही विद्यार्थिनींना म्हणजे ब्राईड कशा रेडी करायच्या किंवा स्टुडंट्सला अपग्रेड कसं करायचं किंवा त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही पण अकॅडमी घेऊ शकता, तुम्ही पण पैसे कमवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी. तर यांना त्याचं नॉलेज देण्यात आलं की प्रॉपर प्रोडक्ट पासून प्रॉपर तुम्हाला एक कॉन्फिडन्स कसा पाहिजे, ब्राईड सोबत कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, लोकांसोबत कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा एक थोडक्यामध्ये प्रयत्न होता. मेकअप सगळ्यांना येतो पण हा आमचा एक वेगळा प्रयत्न होता की सगळ्यांना एक मोटिवेशन मिळालं पाहिजे, त्यांना बिझनेस करण्याचे एक उत्तेजन मिळालं पाहिजे असं. आज हे प्रशिक्षण एक दिवशी होतं. पुढे तुम्हाला जर आपल्याशी संपर्क करायचा आहे प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्याची काय व्यवस्था? येस, आम्ही नेहमी ह्या मॅम देखील आम्ही हा दुसऱ्यांदा संभाजीनगर मध्ये आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, मॅमने ऑर्गनाईज केलेला आहे. तर मॅम परत एकदा 6 महिन्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज करतील आणि सगळ्या परत ज्यांना संधी मिळालेली नाहीये त्यांना सगळ्यांना संधीचा फायदा घेता येईल. तर असे आमचे प्रत्येक वेळेस चालू असतात सेमिनार्स, वर्कशॉप्स देखील चालू असतात. आज जे काही स्टेजवरती मेकअप आर्टिस्ट वगैरे होतात त्यांचे पर्सनल वर्कशॉप देखील चालू असतात. हे असे जे प्रशिक्षण आहेत ह्या मॅम्स देखील नाशिकमध्ये देखील घेतात, संभाजीनगर मध्ये देखील घेतात. तर सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल. अधिक माहितीसाठी जे आपल्याकडे काय व्यवस्था आहे का जसं लोकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी? येस, मॅमचा इन्फिनिटी इव्हेंट म्हणून एक इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर माझं कल्याणी जोशी म्हणून मोरपंख मेकअप स्टुडिओ म्हणून देखील माझं स्वतःचं इंस्टाग्राम हे आहे, तर त्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपले बॅचेस वगैरे पण चालू असतात ज्यांना नेहमी डेली मध्ये शिकायचं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कंटिन्यू बॅचेस पण घेत असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता आमच्या पेजवर. काय सांगाल मॅडम, आज जे एक्झिबिशन घेण्यात आलं आर्टिस्ट आणि जे महिलांसाठी खास एक्झिबिशन घेण्यात आलं, काय सांगाल याबद्दल? आजचा जो इव्हेंट होता स्पेशली तो होता ज्या स्टुडंट मेकअप करायला येतात किंवा ज्या शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी 1 डेचा लुक अँड लर्न क्लास होता. ज्या मुलींना फीज भरण्याची ताकद नाही किंवा रुरल एरियामधल्या आहेत त्यांनाही एक प्लॅटफॉर्म पाहिजे, कुठेतरी त्यांनाही स्वतःचं नाव करायचं आहे, त्याच्यासाठी आपण स्पेशली हा अरेंज केला होता. आणि सेकंड थिंग, ज्यांना ऑलरेडीचा मेकअप येतो, ज्या कुठे अकॅडमीमधून शिकलेल्या आहेत त्यांना त्यांची स्किल दाखवायची होती. तर त्याच्यासाठी आपण स्टेज इन द सेन्स आपण त्यांच्यासाठी ब्रायडल कॉम्पिटिशन ठेवलेली होती. त्यामध्ये त्यांनी आपापल्या स्किल दाखवल्या, त्या स्वतःला प्रेझेंट केलं, जेणेकरून त्यांच्या फ्युचरसाठी किंवा
ते त्यांच्या पेजवरसाठी अपग्रेड जाण्यासाठी. त्याचे काही चार्जेस वगैरे होते का सहभाग? जे बघायला आले होते लुक अँड लवचे सेमिनार त्यांच्याकडनं ₹1 चार्जेस नव्हता. जे ब्रायडल कॉम्पिटिशन होते ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं चार्ज घेण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये काही महिला आहेत की ज्या ब्युटीच्या याच्यामध्ये करिअर करून पाहतात, त्यांना काय सांगाल ग्रामीण भागातल्या महिला? त्यांना मी एकच सांगते की आज ग्रामीण भागामध्ये असं झालेलं आहे की मेकअपची अकॅडमी जॉईन करायची किंवा मेकअपचे क्लासेस करायचे जे तुम्हाला हाय लेवलच्या ठिकाणी करायचे, जिथे जर मी मेकअप लावला आहे किंवा क्लासेस लावले की खूप जास्त फीज असते, मी पेड नाही करू शकत किंवा जी व्हॅनिटी आहे आम्हाला जे लागतं आहे व्हॅनिटी ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे, असं काही नाही आहे. तुम्ही प्रॉपरली सर्च केलं, प्रॉपरली जर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे काय करायची आहे ती केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क भेटेल. आणि ग्रामीण भागामध्येही मनी त्या इझिली अर्न करू शकतात आणि एक इंडिपेंडंट वुमन बनू शकतात. आपलं नाव मॅडम? माझं नाव शुभांगी धोत्रे, ओनर ऑफ ॲस्ट्रा सलोन अकॅडमी, एक मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर आहे.